नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप मधील गणित हा घटक शिकत होतो. त्याच्यामध्ये आजचा घटक पाठ 9 दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक हा घटक शिकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण दशांश अपूर्णांकामधील स्वाध्याय 9.1 पाहणार आहोत. बघा पहिल्यांदा काय दिले. पहिला 2.43 भागिले 0.9 अधिक 1.6 भागिले 0.04 बरोबर किती. आता दिलेली संख्या काय आहे 2.43 भागिले 0.9 अधिक 1.6 भागिले 0.04. आता इथं बघा पहिल्यांदा दशांश अपूर्णांक पूर्ण काढून घ्यावे लागतील. 1 पॉइंट पुढे सरकला की वरच खालचाही पॉइंट बघा इथं अगोदर 1 पॉइंट सरकला 3 खालचा म्हणजे 9 राहिला. तर वरचा पॉइंट काढायचा आहे आपल्याला. म्हणजे इथं बघा डायरेक्ट पुढचं नंतर लिहिते. आता हा पॉइंट काढला 3 तर खाली काय होणार आहे 0 वाढणार आहे. नंतर बघा अधिक आता इथं 1.6 आहे म्हणजे 1 पॉइंट काढला म्हणजे इथं काय येईल 0.4 येईल. कारण 2 पॉइंट आहेत पॉइंट नंतरची घर 1 2 आणि वरती 1 आहे म्हणून 1 सरकवला. नंतर खालचा पॉइंट काढायचा त्यामुळे 160 भागिले 4 कारण वरती 0 दिला मग इथं खाली 0 दिला. आता इथं छेद समान करावं लागेल. छेद समान करण्यासाठी बघा 90 गुणुले 2 बरोबर 180 आणि 45 गुणुले 4 बरोबर 180 म्हणजे छेद समान करण्यासाठी 243 ला कितीने गुणावं लागेल दोन्हीला छेदाला आणि अंशाला 2 ने अधिक 160 इथे कितीने गुणावं लागेल 45 ना भागिले कारण छेद आपल्याला एक दोन्हीकडे समान पाहिजे त्याच्यामुळे इथं 4 गुणुले 45 बरोबर 3 दोन्ही 6 4 दोन्ही 8 बे दोन्ही 4 भागिले 90 दोन्ही 180 अधिक इथं 0 परत 16 पंचे 80 80 8 नंतर 16 चूक 64 64 8 72 भागिले 5 चूक 20 20 2 4 चूक 16 17 18 म्हणजे छेद आपला इथं समान झाला. बरोबर 486 अधिक 7200 भागिले 180 बेरीज करा 6 8 6 आणि 7 भागिले 180. बघा उधर 92 18 बे 0 0 बेग बे बिंचा बे त्रिक 6 बे 8 16 बे चौक 8 बे त्रिक 6 38 43 भागिले 90. आता 90चा पाडा आपण तयार करू शकतो. बघा डायरेक्ट 90 न 9 ने घालवलं तर चालेल पण 9 9 दोन्ही 18 0 9 8 18 9 3 27 9 चौक 36 9 5 45 9 संग 54 9 7 63 9 8 72 9 9 81 आणि 9 10 90 त्याचे काय करायचे 0 वाढवत जायचे. आता बघा पहिल्यांदा 90 भागिले 3843 पहिल्यांदा कशाचा बघेल 384 च्या जवळची संख्या 360 आहे म्हणजे 90 चौक 360 3 4 8 6 गेले 2 0 तर 243 इथं 270 आहे आणि इथे किती आहे 118 म्हणजे 90 दोन्ही 180 3 14 तून 8 गेले 6 2 तून ला एक हातचा घेतला 0 परत इथं काय करावं लागेल पॉइंट घ्यावा कारण 90 आहे तो पॉइंट घेतला तिथं पॉइंट वाटता तर 630 म्हणजे कितीचा बसतो 9 5 55 54 63 म्हणजे 0.7 म्हणजे 630 भागिले 0 0 0 म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथं बरोबर 42.7. आता बघा 42.7 ऑप्शन मध्ये आहे का आहे 42.7 दुसरा ऑप्शन 42.7 हा ए. नंतर बघा 3.0 अधिक 0.4 अधिक 0.056 भागिले 22 गुणुले 0.3 गुणुले 0.1 गुणुले 5
आता वरची अगोदर बेरीज करू बघा काय येते. 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 बरोबर किती येईल? 56 इथं 2 अंकी 2ला म्हणजे इथं 0 इथं 0 दिलं तर बघा 0 0 6 6 परत 0 4 5 9 3 इथं 0 इथं 0 त्यामुळे 3.96 आलं. परत भागाकारला काय आहे? 22 गुणुले 0.33 गुणुले 0.1 गुणुले 5. आता इथं बघा साईडला करून बघा हे बघा 22 गुणुले 0.3 22 त्रिक 66 पॉईंट नंतर एक घर आहे म्हणून 6.66 आलं. नंतर 0.1 आहे 0.1 म्हणजे 6 1 6 6 1 6 पॉईंट नंतर किती घर आहेत? 2 आहेत म्हणजे इथं 0.66 येईल. नंतर 5 5 सक 30 30 3 5 सक 30 आणि 3 33. आता पॉईंट नंतर किती घर आहेत? इथं 2 1 2 म्हणजे 3.30 भागिले 3.30. नंतर बघा इथं काय करायचं? पॉईंट दोन्ही पॉईंट नंतर 2 घर आहेत पॉईंट नंतर 2 घर आहेत त्यामुळे हा असे पॉईंट काढून टाकायचे. 396 भागिले 330 डायरेक्ट निघालं. नंतर बघा इथं भाग घालवा बघा 3 भाग जातोय कारण 33 कारण 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6 3 1 3 बघा 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6 परत 3 1 3 3 1 3 3 0 0 काय राहिलं बघा 132 भागिले 11 10 परत बे पंचे 10 बे पंचे 10 परत बे सक 12 एक राहिला बे सक 12 म्हणजे किती राहिलं 66/55. आता 11च्या पाड्यात आहे 11 5 55 11 सक 66 बरोबर 6/5. आता 6/5 आपला ऑप्शन आहे का बघा? आहे ऑप्शन नंबर 4. नंतर बघा तिसरं 15 लाख भागिले 0.00003 बरोबर m. तर m ची किंमत किती? आता बघा 15 किती शून्य आहेत बघा 1 2 3 4 5 गुणुले 10चा 5. आता इथं भागिले आता इथं बघा 1 2 3 4 5 6 आहेत बरोबर बघा 6 घर पुढून यायचे असेल म्हणजे इथं आपल्याला आपण 3 घ्यायचं आहे म्हणजे इथं किती नको नाव लागेल 1 2 3 4 5 6 6 इथं द्यावे लागेल भागिले 3 येईल तेव्हा 3 1 3 3 5 15 बरोबर 5 अंशाचं हे काय होईल घातांकांची बेरीज होईल गुणुले 10 5 आणि 6 11 बघा 11 आहे का 5 गुणुले 10चा 11. सोपं आहे कारण पॉईंट आपल्याला किती पॉईंट घर इथं यायचं आपल्याला बरोबर इथं 3 आणायचं म्हणजे किती घर पुढे सरकावे लागतील तेवढे घ्यायचे 1 2 3 4 5 6 म्हणून मी 10चा 6 घेतला आणि वरची किती शून्य होते 1 2 3 4 5 ते इथं लिहिले डायरेक्ट मी त्यामुळे ऑप्शन किती आला? चौथा आला. नंतर बघा 0.2 अधिक 0.02 गुणुले 0.002 वजा 0.002 बरोबर किती? आता अगोदर इथं काय करावं लागेल गुणाकार करावं लागेल 0.02 गुणुले 0.002 इथं माहिती आहे आपल्याला 4 येतं बरोबर पण पॉईंट नंतर किती घर आहेत 1 2 3 4 5 हे चौथा झालं 1 2 3 4 म्हणजे पॉईंट नंतर 5 घर झाली का बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि इथं 0 म्हणजे किती आलं ह्यांचा गुणाकार 0.005. आता इथं बेरीज आहे बेरीज करून घ्या इथं प्लस किती सांगितलंय 0.2 बघा इथं काय येईल 4 0 0 0 2 0 त्यातून नंतर काय सांगितलंय वजा इकडे या 0.02 तर बघा 4 अशी 4 कारण काय इथं नसतं म्हणजे 0 अशी 0 0 अशी 0 0तून 2 नाही 10तून 2 गेले 8 इथं हातच्या येतात 2तून 1 गेले 1.0. आता हा ऑप्शन आहे का बघा किती 0.18004 बघा 0.18004 0.18004
4 म्हणजे तिसरं ऑप्शन येतो, लक्षात ठेवा. फक्त पॉइंट मध्ये मिस्टेक होते, ते पॉइंटची फक्त खातिरदारी करा. नंतर बघा 135 गुणिले 122 बरोबर 16,450, तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती. अगदी सोपं गणित आहे बघा. इथे किती दिले, 0.16470 भागिले 0.122. आता 16,470 म्हणजेच काय, 135 गुणिले 122. आता पॉइंट किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आहे. ती पहिला पॉइंट नंतर 3 घर आहे ती, त्याच्यामुळे इथं काय केलं बघा, मी इथं लिहिते 13 गुणिले 0.122 भागिले 0.122 हे पॉइंट दिले फक्त. आता राहिलं काय, 3 गेले, बरोबर आहे का. अजून किती राहिले, 2 राहिले, 1 2, कारण एकूण 5 आहेत म्हटल्यावर 3 1 2 3 4 5 म्हणजे यांचा गुणाकार झाला. भागिले किती, 0.122. आता काय होतं, 0.122 ला 0.122 निघून जाईल, राहिलं काय 1.35. आता 1.35 बघा पहिलाच ऑप्शन आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन आहे. फक्त पॉइंट कशानंतर किती घर आहे ते फक्त लक्षात ठेवा. नंतर बघा 6वं, 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 उरतील. हे सोपं आहे बघा. काय दिलेली संख्या आहे, 41.0812 मधून काय सांगितलं, कुठली संख्या, त्याच्या आधी आपण काय करायची, 32 पॉइंट हे वजा केली की आपल्याला ती संख्या मिळेल. बघा कशी, 32.487 वजाबाकी करा, 2 11तून 7 गेले, 4 परत इथं इकडचा हातचा घेतला तिथं आला, परत 18तून 9 गेले, 9 हातचा इथं, परत 10तून 5 गेले, 5 परत इथं हातचा घेतलेला, 11तून 3 गेले, 8 आणि तू 4तून 4 गेले, 0. किती राहिलं आपलं, 8.5942. आता बघा 8.5942 कितवा ऑप्शन आहे, पहिला. त्याच्यामुळे हेच आहे, म्हणजे 41.0812 मधून 8.5942 वजा केली किंवा कमी केली असता आपल्याला, ही संख्या नसेल तर करून पाहू शकता. दिलेली संख्या कुठली आपल्याला, 41.0812. बघा किती राहतं, 0 11तून 4 गेले, 7 परत इथं हातचा, परत 18तून 9 गेले, 9 राहिले आणि इथला एक हातचा, म्हणजे इथे किती राहिले, 8 राहिले. परत इथं हातचा, 10तून 6 गेले, 4 राहिले, इथे एक हातचा, परत 11तून 9 गेले, 2 राहिले आणि इथं हातचा घेतले, 4तून 1 गेले, 3 म्हणजे 32.487 आलं. बरोबर आहे का. हे डायरेक्ट सोडलं तरी चालतं, काही अव्यर्थ नाही घालवणार टाइम सुद्धा. नंतर बघा 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 भागिले 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.1 बरोबर किती. पॉइंटचं गणित आहे, बाकी काही नाही. अगोदर काय करायचं, 36 आणि 27चा गुणा करून घ्या, नंतर पॉइंट द्या. बघा 36 गुणिले 27. आता बघा 27 सक्क किती, 162, 206 राहिले, 27 त्रिक 81, यांची बेरीज 6 आणि 7 9 म्हणजे किती आलं, 972. आता इथं पॉइंट कुठं होतं तिथं द्या आणि 0.27. आता पॉइंट नंतर किती घर आहे ती, 1 2 3 4, 1 2 3 4 नंतर पॉइंट, म्हणजे हे किती आलं 0.0972. नंतर बघा इथं 1 2 3 गुणाकार केला तरी तेच येणार आहे, 1 आहे शेवटला, 1 2 3 आणि 3 वाढावं लागतील, म्हणजे किती 0.123 आणि परत हा ही संख्या म्हणजे 0.972. नंतर काय ह्यांचा छेदाचा बघा, साईड 12 साइन त्रिक 18 आलं, पण किती येते बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 थांबा,
1 2 3 4 5 इथे येईल, कारण 5 घर आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. हे काय आहे? भागाकारला भागिले 0.123 आणि 18. तर इथं काय करायचे? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 घर पुढे न्यायचे. राहिले काय? 72 नंतर पॉईंट येईल, म्हणजे 9 नंतर पॉईंट येईल. बघा 9.72 भागिले 18. बघा 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 5 5 घर सरकवले. आता इथं काय करायचं? अगोदर 972 ला काय करायचं? 18 ने भाग द्या. बघा 18 एके 18, 18 पंचे 90 येईल. 18 पंचे 90, 7 2 0, परत 18 चौक 72. पण इथं काय येईल? कारण पहिल्यांदा पॉईंट नंतर इथं काय येईल? 0 येईल, कारण पुढची संख्या घेतली त्याच्यामुळं 54 येईल. कारण इथं पॉईंट होता, पॉईंटच्या पुढचं घर घेतल्यामुळे इथं 0 येईल, लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर येणार काय येईल? 0.54. आता 0.54 किती ऑप्शन आहे बघा? तिसरा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती रोजच्या नोटिफिकेशनसाठी क्लिक करा. धन्यवाद.